फटका नक्की चांगला आहे यावेळी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्डर हजर असेल. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलने धावफलकावर आपण धावसंख्या पाहिली तर 9 धावा धावफलकावर पाहतोय. या ठिकाणी श्री कल्पेशजी तारमळे यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 9 धावा पाहतोय आपण धावफलकावर. यावेळी नक्की स्लोअर वन हाताळलेला फलंदाज मात्र बीट झाला. या ठिकाणी जयेश शेलारला पाहतोय आपण स्ट्राईक एंडला आणि नक्कीच डॉट चेंडू असेल. चांगलं कमबॅक पाहतो आपण या ठिकाणी ऋतिक दिवाणीकडनं. परिणामी धावफलकावर धावसंख्या पाहिली तर 9 धावा पाहतो आपण स्थिरावलेली धावसंख्या. अपील पंचांकडे जोरदार झाली आहे. या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. नक्कीच चांगली रनिंग केली आहे या ठिकाणी. 2 धावांनी धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या 11 धावा धावफलकावर पाहतोय आपण. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ऋतिक दिवाणीच्या माध्यमातून नक्कीच असं म्हणतात यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठीची तुमची ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे आणि ती इच्छाशक्ती मात्र या मॅच मध्ये दाखवावी लागेल शिवम सोडगेरचे ए संघाला. कारण समोर सामना सुद्धा तितका तगडा संघ पाहतोय पण भिवंडी तालुक्यातील महेंद्र माघे यांचा संघ या ठिकाणी. चेरोबा वाशेरे नक्कीच जबरदस्त यॉर्कर लेनचा चेंडू मिड विकेटला फील्डर जर असेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी षटक देखील संपलंय आणि धावफलकावर जर धावा पाहिल्या आपण या ठिकाणी चेरोबा वाशेरे संघाच्या 13 धावा आपण धावफलकावर पाहतो या ठिकाणी. 13 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. नक्कीच चांगला स्टार्ट या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो या ठिकाणी चेरोबा वाशेरे संघाचा. मात्र ज्या प्रकारची बॅटिंग मागच्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये शिवम सोडगेरचे ए संघाने केली आहे नक्कीच या मॅचमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 13 धावा आपण धावफलकावर पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. बॉलिंग मार्कवर आपण या ठिकाणी सज्ज पाहतोय. या ठिकाणी बबलू दिवाणे मागच्या मॅच मध्ये नक्की चांगली कामगिरी केलेली. हिरामण शेलारला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय यावेळी. तेरा धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी बबलू दिवाणीच्या माध्यमातून पाहतोय आपण. पहिलाच बॉल या ठिकाणी फटका फसता झेलची शक्यता असेल परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल या ठिकाणी. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 17 धावा धावफलकावर पाहतोय. चौकाराने स्वागत केलंय या ठिकाणी मात्र बबलू दिवाणेचं. स्लोवर वन हाताळलाय. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. झेलची शक्यता असेल. कोणतीही चुकी नाही. मोठी विकेट असेल या ठिकाणी. वा हिरामण शेलार बॅक टू द पवेलियन. संधी दिली. आमचे विकासजी डोंगरे असतील, रुपेशजी व्यापारी असतील, त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. तसेच आमचे संदीपजी दिवाणे, नरेंद्रजी दिवाणे सर यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेन. या ठिकाणी नक्कीच एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि नक्कीच मनपूर्वक आभार पुन्हा एकदा आपले व्यक्त करतोय. दरम्यान वळूया मॅचकडे. या ठिकाणी 17 धावा धावफलकावर. महेंद्र मागे यावेळी स्ट्राईक एंडला पाहतोय आपण.
अजून एक स्लोवर वन, परंतु महेंद्र मागेने डीप स्क्वेअर लेगला भिरकावून दिलाय चेंडू. षटकार. उपस्थित त्या प्रेक्षक वर्गांचा तसेच युट्यूब लाईव्ह प्रेक्षक वर्गांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेन आयोजकांच्या वतीनं. परिणामी षटकारच्या साहाय्याने 23 धावा दाखल पाहतो आपण. पुन्हा एकदा पुढचा चेंडू महेंद्र मागेसाठी. यावेळी हलक्या हाताने स्टिअर केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जर असेल नक्कीच एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. एका सिंगलने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. फटका नक्कीच यावेळी फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न झाला या ठिकाणी आणि 2 धावा मात्र सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. 26 धावा धावफलकावर पाहतोय आपण या ठिकाणी चेरोबा वाशेरे संघाच्या. दुसरं षटक प्रगतीपथावर शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा बबलू दिवाणीच्या माध्यमातून आणि 26 धावा धावफलकावर. नक्कीच एक चांगला स्टार्ट या ठिकाणी आहे चेरोबा वाशेरे संघाकडे. 26 धावा पाहतोय आपण. अजूनही 2 षटकांचा खेळ यानंतर शिल्लक असेल आणि महेंद्र मागेकडे मात्र नक्की क्षमता आहे एक चांगला टार्गेट सेट करण्याची. वॉट अ स्ट्रोक. यावेळी स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केलाय परंतु फटका फसलाय आणि जबरदस्त झेल या ठिकाणी वासुदेव दिवाणीच्या माध्यमातून. विकेटचं पतन होईल. जयेश शेलारला मात्र माघारी परतावं लागेल. या ठिकाणी शेरेगावचे ग्रामस्थ श्री फटका बबन फसलाय. जाधव
नक्कीच कॅच मात्र ड्रॉप झाली, एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि महेंद्र मागे स्ट्राईक एंडला येणं फार महत्वाचं होतं, त्याला पाहतो आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडला. या ठिकाणी शेरेगावचे ग्रामस्थ बबन जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करेन या CPL 2021 मध्ये. आणि एका सिंगलने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतो या ठिकाणी 33 धावा, 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॅटल पहा, नरेंद्र दिवाणे सर विपक्ष महेंद्र मागे, जबरदस्त बॅटल असेल या फायनल मॅच मध्ये. नक्कीच यॉर्कर लेंथ यावेळी मात्र ऑन साईडला स्टिअर केला, एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलवरच मात्र समाधान मानावं लागेल. एका सिंगलने धावफलक पुढे सरकते आणि धावफलकावर आपण धावा पाहिल्या तर 34 धावा पाहतोय आपण, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. नक्की क्षमता या खेळाडूंकडे अफाट आहे, एक चांगलं टार्गेट सेट करण्याची महेंद्र मागे आणि उज्ज्वल शेलार. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत या पूर्ण टुर्नामेंटमध्ये झाली, गिरसे संघाकडनं कौतुकास्पद असेल. या मॅचमध्ये मात्र नक्कीच संघर्ष करतोय हा संघ. 34 धावा धावफलकर पाहतोय आपण. फटका नक्कीच चांगला आहे, स्ट्रेट हिट केला आहे, लॉंग ऑनला फिल्डर जर असेल, चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी, वन बाउन्स सी मारेशा पार, चौकार. बॅटिंग पाहतो आपण या ठिकाणी चिरोबा वाशेरे संघाकडनं. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, नक्कीच 38 धावा दाखल पाहतोय आपण. अपील पंचांकडे नक्कीच झाली आहे या ठिकाणी, नक्कीच कोणत्याही प्रकारची धाव मात्र येत नाहीये. अडतीस धावा धावफलकावर आपण स्थिरावलेली धावसंख्या पाहतोय आणि शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी नरेंद्र दिवाणे सर यांचा. शेवटचा चेंडू पाहतो आपण तिसऱ्या षटकाचा, 38 धावा धावफलकावर नरेंद्र दिवाणे सर सज्ज या ठिकाणी. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उज्ज्वल शेलारला पाहतोय आपण, चांगली बॅटिंग केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फटका पुन्हा एकदा चांगला आहे, पॉइंटला जेल होण्याची शक्यता, परंतु चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी सी मारेशेकडे आणि चेंडू जाईल मात्र सी मारेशा पार, चौकार. तर ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे नक्की शेवटच्या षटकामध्ये आलाय. पहिल्या मॅचमध्ये 6 चेंडूंमध्ये 10 धावा डिफेंड केलेल्या, मागच्या मॅचमध्ये 6 चेंडूंमध्ये 36 धावा डिफेंड केलेल्या आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा हाणामारीचं षटक असेल आणि महेंद्र मागेला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर पुन्हा एकदा कल्पेश दिवाणे बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतोय. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी सज्ज आहे, मात्र षटकारांसाठी अपेक्षेप्रमाणे महेंद्र मागे सज्ज या ठिकाणी. पहिला चेंडू, फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी, पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने स्टिअर केला आहे आणि चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी सी मारेशा पार, चौकार. चौकाराच्या साहाय्याने 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल अजूनही पहिल्या इनिंगचा. यावेळी ऑप्शनच्या नक्कीच दूर चेंडू ठेवला, पंचांनी अवांतर चेंडू घोषित केला या ठिकाणी, नक्कीच एक्स्ट्रा धाव ऍड होईल.
आणि या एक्स्ट्रा धावेने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 47 धावा, 47 रन. नक्कीच महेंद्र मागन नावच हे असं आहे की नक्कीच गोलंदाजाचा थरकाप उडतो यावेळी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र एक अव्वंतर चेंडू. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि परिणाम पाहिला सर्व प्रेक्षक वर्ग उत्सुक आहे या ठिकाणी, कारण स्ट्राईक एंडला V1 टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव महेंद्र मागे. नक्कीच लोअर फुलटॉसचा मारा, एक सिंगल कंप्लीट केली जाते, मिसफिल्ड झालीये. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार, चौकार. अर्धशतक लागलं या ठिकाणी चेरोबा वाशेरे संघाचं. 51 धावा धावफलकावर पाहतो आपण. वॉटर डिलिव्हरी, कौतुक असेल कल्पेश दिवाणेचं. एक सिंगल मात्र इनफिल्डच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी होती एक कल्पेश दिवाणेकडनं. नक्कीच ज्या प्रकारे स्ट्रोक्स आपण पाहिले तर चौकार नक्की मिसफिल्डमुळे पाहायला मिळाले, परंतु गोलंदाज नक्कीच कौतुक असेल, कारण महेंद्र मागेचा सामना करताना या प्रकारची गोलंदाजी करणं तुमच्यातली क्षमता दाखवून देत असतं आणि ती क्षमता या ठिकाणी कल्पेश दिवाणेने मात्र स्वतःला सिद्ध केलंय. 52 धावा आपण धावफलकावर पाहतोय. फटका नक्कीच चांगला आहे, डीप मिड विकेटला जेलची शक्यता आणि वॉटर कॅच. नरेंद्र दिवाणे सर यांच्याकडनं विकेटचं पतन होईल. उज्ज्वल शेलार बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केली या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये कल्पेश दिवाणे. ऋतिक चोरगे नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतो या ठिकाणी आणि महेंद्र मागे स्ट्राईक एंडला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फुल टॉस बॉल डीप मिड विकेटला पाठवून दिला सीमारेषा पार, षटकार. रुपयाचं पारितोषिक असेल. विनंती करतो आपण व्यासपीठाजवळ यायचंय. महेंद्र मागे वैयक्तिक 23 धावा या मॅच मध्ये आणि 58 धावा संघाच्या धावफलकार पाहतोय आणि कॉन्ट्रीब्युशन बघा महेंद्र मागेचा 23 धावा आपण वैयक्तिक महेंद्र मागेच्या धावफलकार पाहतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्की जबरदस्त स्ट्रेट हिट केलाय त्या ठिकाणी. फील्डर येतोय वासुदेव दिवाणे. एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय. 60 धावा धावफलकावर 61 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गेअरचे ए संघासमोर. 61 धावांचं लक्ष शिवम स्पोर्ट्स गेअरचे सज्ज व्हायचे त्वरित फलंदाजीसाठी. ज्या प्रेक्षकाने मात्र कॅच घेतली आहे त्याने व्यासपीठाजवळ यायचंय. 100 रुपयाचं पारितोषिक असेल ग्राउंडच्या बाहेर कॅच घेण्यासाठी श्री बाळाराम दिवाणे यांच्या मार्फत. सिरताज शेख या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स जवळ आपल्याला नरेशजी जाधव आमंत्रित करतायत. सिरताजजी शेख, सिरताज शेख आपणास नरेश जाधव या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतायत. 61 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये शिवम स्पोर्ट्स गेअरचे ए संघासमोर. या ठिकाणी आमचे उत्कृष्ट समालोचक आमच्या शेरेगावचे धीरजजी विदे सर यांना आमंत्रित करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
कृपया सामना लवकर खेळवायचा आहे, फास्ट खेळवायचा आहे. तर बॅड लाईटचा सामना करावा लागेल. कृपया विनंती आहे हे सर्व खेळाडूंना सामना फास्ट खेळवायचा. प्रेक्षकांना विनंती असेल आपण ग्राउंडच्या बाहेरून जायचंय. या ठिकाणी अमोलजी दिवाणे यांनी मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर कॅच पकडलेली. विनंती करतो आपण व्यासपीठाजवळ जायचंय. गेरसेगावचे विद्यमान सरपंच बारामजी दिवाडे यांच्या माध्यमातून आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालं. या ठिकाणी विनंती करतो अमोलजी दिवाडे यांना या ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. पण या ठिकाणी गेरसेगावचे विद्यमान सरपंच बारामजी दिवाणे यांच्याकडनं प्रत्येक दिवाळीसाठी प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. फक्त ऋतिक दिवाणीसाठी. दरम्यान वळूया मॅच कडे. 24 चेंडू आणि 61 धावा मॅचचं समीकरण असेल. पहिलाच फटका या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रो मध्ये बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. मोठी विकेट. ऋतिक दिवाणे बॅक टू द पवेलियन. डिरेक्ट हिट केलं हिरामण शेलारने. आत्मविश्वास पहा या खेळाडूचा. जबरदस्त कौतुक असेल. नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन केलंय. नरेश दिवाणी नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतोय. नक्कीच विघ्नहर्ता मोटर्सचे मालक शरदजी शेलार यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी मात्र घड्याळ असेल त्यांच्याकडनं. आपला सुद्धा आभार व्यक्त करतो मी. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल होण्याची शक्यता असेल आणि जबरदस्त कॅच. बॅक टू बॅक दुसरी विकेट या ठिकाणी. वासुदेव दिवाणे बॅक टू द पवेलियन. पहा दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी मात्र अजून एका विकेटचं पतन झालंय. गणेश दिवाणे यांच्यासाठी सुद्धा बाळारामजी दिवाणे प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळी पुन्हा स्लोवर वनचा मारा. जबरदस्त ज्या प्रकारे जज केलं फलंदाजी ऍक्शन. कौतुक करेन हिरामण शेलारचं. नक्कीच चतुराईची गोलंदाजी म्हणावी लागेल हिरामण शेलारकडनं. तिसरा कोणत्याही प्रकारची संघाचं मात्र खातं खोलू शकला नाही अजूनपर्यंत गिरसे संघ. पुन्हा एकदा जोरदार अपील. पुन्हा एकदा पंच रुपेश व्यापारी. बोट आकाशाकडे. मोठी विकेट असेल. नरेश दिवाणे बॅक टू द पवेलियन.
ठिकाणी चेरोबा वाशेरेचं ज्या प्रकारचं बॅटिंग परफॉर्मन्स केलंय आणि गोलंदाजी सुद्धा आपण हिरामण शेलारकडनं पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी होती या मैदानावर. नरेंद्र दिवाणे नवीन फलंदाज मैदानावर पाहतोय आपण. फटका चांगला आहे या ठिकाणी. नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा मात्र या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी शिवाम स्फोटगेरचे ए संघाचा श्रीगणेश झाला आणि धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 2 आणि 61 धावांचं लक्ष या मॅच मध्ये पाहतोय आपण गेरसे संघाकडनं. नक्कीच टार्गेट चेस करण्याची क्षमता या खेळाडूंकडे आहे. नरेंद्र दिवाणे सर असतील, गणेश दिवाणे असेल, अजून संदीपजी दिवाणे यांच्यासारखा खेळाडू पविलियन मध्ये पाहतोय आपण. यावेळी पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला टर्न झाला चेंडू आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त षटक असेल हे हिरामण शेलारचं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय फक्त 2. नक्कीच 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल अजूनही. 18 चेंडू आणि 59 धावा मॅचचं समीकरण असेल यावेळी मात्र. विश्वासजी मागे संघमालक आणि सरपंच आहेत या वाशेरे गावचे आणि नक्कीच ज्या प्रकारे संघाने त्यांच्या परफॉर्मन्स केलं या टुर्नामेंटमध्ये आनंदी असतील पाहून. आणि या प्रकारचं सहकार्य केल्यानंतर ज्यावेळी या प्रकारचा प्रतिसाद मिळतो सार्थक वाटत असतं आपल्या योगदानाचं. आणि नक्कीच या वाशेरे संघाचं मात्र नक्कीच सार्थक वाटत असेल या ठिकाणी. विश्वासजी मागे यांना कौतुक असेल सर्व चेरवा वाशेरे संघाच्या खेळाडूंचा. कारण ज्या प्रकारे आपण या परिसरामध्ये येऊन ज्या प्रकारे मनोरंजन केलंय सर्व खेळाडूंचा. दुसरं षटक प्रगतीपथावर. हाफ ट्रॅकर बॉल कनेक्शन चांगला आहे या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर हजर असेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला या ठिकाणी आणि 2 धावा मात्र सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. परिणामी 2 धावांनी धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 4. धावा धावफलकार पाहतोय आपण या ठिकाणी. शिवम सोडगेरचे ए संघाच्या स्ट्राईकला फलंदाज पाहतोय गणेश दिवाणे. क्षमता आहे या खेळाडूकडे हे टार्गेट चेस करण्याची. यावेळी नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. अव्वंतर चेंडू पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव ऍड होईल आणि या एक्स्ट्रा धावेने धावफलकार आपण धावसंख्या पाहतोय 5. नक्कीच चांगली अंपायरिंग रवीजी भोईर असतील, रुपेशजी व्यापारी असतील या पूर्ण दिवसामध्ये त्यांचं देखील खूप चांगलं सहकार्य राहिलंय आणि नक्कीच आम्हाला संधी दिली धीरज विदे सरांनी. मला विशेष आभार व्यक्त करेन मी आमचे शेरेगावचे विकासजी डोंगरे, रुपेशजी व्यापारी, नक्कीच संदीप दिवाणे सर यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेन या ठिकाणी संधी दिल्याबद्दल. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर बॉल कनेक्शन प्रॉपर झालंय. डिस्टन्स मात्र कव्हर होऊ शकत नाही. वॉट अ कॅच. जबरदस्त कॅच असेल. गणेश दिवाणे बॅक टू द पवेलियन. राणी हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. आपण या ठिकाणी आणि नक्कीच गणेश दिवाणे याला मात्र या ठिकाणी माघारी धाडले. नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतोय राहुल दिवाणेला. नक्कीच 5 धावा आपण दाफलकर पाहतोय. नरेंद्र दिवाणे सर यावेळी स्ट्राईक आणला. यावेळी पुन्हा एकदा पंचांनी इशारा केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू अवांतर चेंडू नक्कीच घोषित केलाय आणि या एक्स्ट्रा धावेने धावफलकावर धावसंख्येत नक्कीच भर पडतीये. 6 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 61 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. अजून एक हाफ ट्रॅकर बॉल कनेक्शन प्रॉपर या ठिकाणी. फटका फसला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ड्रॉप होतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावांनी धावफलकावर धावसंख्या पाहतोय.
8 धावा धावफलकावर पाहतो आपण या ठिकाणी. वॉटर स्ट्रोक डीप मिड विकेटला भिरकावून दिलाय आणि चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय सीमारेच्या बाहेर. षटकार येतोय नरेंद्र दिवाणे सर यांच्या बॅट मधनं. माध्यमात सुद्धा सातत्याने चांगली डीजे ऑपरेटिंग चांगली गाडी फायनल मॅच मध्ये सुद्धा ऐकतो आपण. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू भिरकावून दिला आहे. कॅच मात्र नक्कीच ड्रॉप झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला या ठिकाणी आणि नक्कीच विकेटचं पतन होईल. राहुल दिवाणीला माघारी परतावं लागेल. चौदा 15 धावा धावफलकर पाहतोय नवीन फलंदाज संदीपजी दिवाणे कॅप्टन यांना पाहतोय आपण मैदानावर या ठिकाणी. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकाचा. अजून एक हाफ ट्रॅकर बॉल. पंचांनी मात्र इशारा केलाय अव्वंतर चेंडूचा. सातत्याने भरकटलेली गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी. नक्कीच या अव्वंतर चेंडूने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 16 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे. किती रन झाले? 16 झाले असतील. 16-17 किती. फटका नक्की चांगला या ठिकाणी परंतु झेल होण्याची शक्यता. विकेटचं पतन होईल. संदीप दिवाणे बॅक टू द पवेलियन. माझा ब्लॅक कलरचा चिकन पट्टी लावलेला पेनड्राईव्ह आहे ना त्याच्यात न्यू ट्रान्स मध्ये किंवा न्यू इयर ट्रान्स मध्ये आहेत बघ. न्यू इयर ट्रान्स मध्ये किंवा ट्रान्स मध्ये असतील बघ ना. माझा तो ब्लॅक कलरची चिकन पट्टी लावली तो चिकन पट्टी निघलेली त्याची. नवीन फलंदाज कल्पेश दिवाणे यांना आपण पाहतोय या मैदानावर आणि हे स्मिथ हास्य आपण पाहतोय संदीप दिवाणे यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी. कारण नक्कीच फायनल मध्ये मात्र. हॅलो, हे विनंती असेल श्री नरेंद्र दिवाणे यांच्या गाडीची चावी कोणावर असेल तर ती त्यांच्याकडे द्यायची आहे. श्री नरेंद्र दिवाणे यांच्या गाडीची चावी कोणावर असेल तर नरेंद्र दिवाणे शोधतायत. पुन्हा एकदा फटका फसलाय. झेलची शक्यता असेल. कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि या 2 धावा मिळतील. 20 धावा आपण धावफलकावर पाहतोय या मॅच मध्ये.
तिसरं षटक मार्गस्थ असताना उज्ज्वल शेलारच्या माध्यमातून उज्ज्वल शेलारचं नक्कीच कौतुक असेल, ज्या प्रकारे एंटरटेन केलंय या CPL 2021 मध्ये. जबरदस्त परफॉर्मन्स. फटका पुन्हा एकदा चांगला आहे या ठिकाणी. डीप मिड विकेटला फिल्डर हजर असेल. दुसऱ्या धावेचा देखील आपण प्रयत्न नक्की एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालाय. डॉट चेंडू असेल. इथे विनंती असेल श्री नरेंद्र दिवाण यांच्या गाडी चावी कोणाकडे असेल ते शोधतायत, कृपया त्याच्यावर आणून द्यायची आहे. श्री नरेंद्र दिवाण यांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल कृपया त्यांच्याकडे सुपूर्द करायची आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 21 धावा आपण धावलकर पाहतो आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. या ठिकाणी चेरोबा वाशिरे संघाकडनं थोडं फास्ट खेळायचं आहे. या ठिकाणी फायनल मॅच आपण पाहतोय CPL 2021 चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021. नक्कीच सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व मान्यवर आणि ज्या टीम्सनी मात्र ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग दाखवला, सर्व खेळाडूंचं चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलं, त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहिली. सर्वांचं मी या ठिकाणी शिवम स्पोर्ट्सकडनं मनपूर्वक आभार व्यक्त करेन. थोडं फास्ट ठिकाणी शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. 21 धावा धावलकर पाहतोय आपण. नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करेन, कारण ज्या प्रकारचं सहकार्य सर्वांनी दाखवलंय आणि हे सर्वांचं सहकार्य मात्र असंच या स्पर्धेला, या टेनिस क्रिकेटला असंच लाभत राहो आणि हे टेनिस क्रिकेट अशाच प्रकारचं वृद्धिंगत होत राहो अशीच अपेक्षा असेल सर्वांकडनं. दरम्यान शेवटचं षटक प्रगतीपथावर. नाव कोण आहे? महेंद्र मागे बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतो. या ठिकाणी पहिला आज डॉट चेंडू. या ठिकाणी मात्र षटकाची सुरुवात केली आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि विजयाच्या दिशेने वाटचाल पाहतोय आपण या ठिकाणी चेरोबा वाशिरे संघाची. नक्कीच यावेळी पुन्हा एकदा दुसरा डॉट चेंडू पाहतोय आपण. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि विजयाच्या दिशेने वाटचाल पाहतोय आपण या चेरोबा वाशिरे संघाची. पुन्हा एकदा फलंदाज बीट झाला आणि चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉपच्या दिशेला सीमारेषा पार. चौकार. आहे आणि मॅच मध्ये आपण पाहतोय औपचारिकता बाकी असेल. दोन चेंडू असतील शेवटचे. या ठिकाणी मात्र चॅम्पियन्सच्या दिशेने वाटचाल पाहतोय चेरोबा वाशिरे संघाची. जबरदस्त परफॉर्मन्स या टुर्नामेंट मध्ये. वॉटर स्ट्रोक या ठिकाणी फटका चांगला आहे. झेलची संधी असेल. हिरामण शेलार कोणतीही चुकी नाही. जबरदस्त झेल. या ठिकाणी विकेटचं पतन होईल. शेवटचा बॉल आणि विजयी चेंडू या ठिकाणी असेल महेंद्र मागेकडनं चॅम्पियन्स होण्यासाठी या CPL 2021 चा. आणि नक्कीच अव्वंतर चेंडू पंचांनी या ठिकाणी घोषित केला आहे. हॅलो पब्लिकने आतमध्ये यायचंय. अव्वंतर चेंडू घोषित केला या ठिकाणी पंचांनी. कृपया शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ठिकाणी महेंद्र मागेकडनं. प्रेक्षकांनी थोडं सहकार्य करायचंय. बघू इकडे